पण साक्षात पंत महाराजांनी बालमुकुंदांच्या बद्दल स्वतः काय निवेदन केलं किंवा जे बोलले ते मी तुम्हाला या वाचनातनं सांगणार आहे। तर स्वतःची शिवरात्र आणि तिचा आचार। शिवरात्र ही गोष्ट आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। अनादी काळापासून चालत आलेली शिवरात्र म्हणजे शिव आणि पार्वती हे ऐक्य होणे, तसं गुरु आणि शिष्य ऐक्य होणे म्हणजे ही आजची शिवरात्र आहे। तर बघा, श्री सद्गुरु बालमुकुंद चरणी जंबूगिरीच्या पश्चिम दिशेच्या गुहेत बसल्या काळी पडलो असं कोण म्हणतंय? साक्षात पंत महाराज म्हणतात। त्यावेळेस पदतीर्थ प्राशन करून अद्वैत बोधाचा उपदेश केला आणि सर्वत्र मला पहा। बघा, आमच्या बोधपीठाचं वाक्य काय आहे? सर्वत्र मला पहा। ज्यावेळी आपला शोध संपतो तिथं आपण थांबतो। लक्षात ठेवा, परीक्षा संपल्या की आपण निवांत होतो, परीक्षा असेपर्यंत आपल्यावर खूप ट्रेस असतो। तशा पद्धतीनुसार देव कळाला की त्याचा शोध थांबतो। तसं गौतम बुद्धाने एका वटवृक्षाच्या खाली जाताच त्याचा शोध चालू झाला आणि आत्मशोध होताच ते तेथेच त्याला बघितले। तर बघा, सर्वत्र मला पहा असे सांगून सांख्यतारक अमनस्क मार्गाने ते रूपही तत्काळ अनुभवास आणून दिले। तेव्हा जन्म मरण जग जन त्रिकाळ यांची वार्ता दडाली। हीच गुरु शिष्य ऐक्यतेची शिवरात्र घडली। आता गुरु शिष्याची ऐक्य झाले, आता मी तू पण संपला आणि आपण आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळी या ठिकाणी अवधूत संप्रदायामध्ये आलो त्यावेळी साक्षात गुरुच्या मांडीवरच बसून तू आणि मी वेगळा नाही, त्यामुळे मी आणि तू एकच आहे अशा पद्धतीनुसार आपल्याला दीक्षा दिलेली आहे। तीच सर्व काळ चालली आहे व तोच सर्वत्र सर्व काळी सर्व अवस्थेत उभा असल्यामुळे माझे करणे भोगण्याची आशा मावळली। आता भोग बघून आपण संतृप्त झालो। बघा, वयस्कर माणसाला आपण काय घेतो? वयानुसार मान्यता देतो। आता तुम्ही म्हणणार ह्याची बुद्ध्यांक वाढला काय, फक्त बाकीचे अवयव किंवा हे केस वगैरे, तर तसं नाही। तर तो एवढ्या काळी माझे खूप पावसाळे झाले तसं म्हणतो बघा एखादा व्यक्ती। तर पावसाळे तेवढे काढणे आणि या समाजामध्ये वावरणे आणि तो अनुभव सिद्धांत घेऊन परत त्यांच्याबरोबर सहचारण करणे हा फार मोठा काय आहे? एक योग आहे। तशा पद्धतीनुसार अभिमानास थारा नाहीसा झाला हेच उपोषण चालले आहे व नित्य प्रेमामृत भोजनाचे तृप्तीचे पारणे होत असते आणि दृष्टीपुढे केव्हाही त्याचेच विश्वरूप। आता असं कोण पंत महाराज कोणाला म्हणतात? तर बालमुकुंद महाराज। जसं आम्ही पंत महाराजांना मानतो की तुम्ही माझे सद्गुरू आहे, तसं साक्षात पंत महाराज कोणाला मानतात? बालमुकुंदांना मानतात। तर कानास त्या सर्व व्यापकाचा अमृतबोध। आता त्यांच्याकडून जे काही बोधवाणी त्यांना व्हायला लागली आहे पंतांना, त्यांना जे काही नैसर्गिक ज्ञान मिळालंय, आता मगापासून जवळजवळ 3 वक्त्यांनी या ठिकाणी तुमच्या समोर काय केली? बोधवाणी प्रगट केली। हे साक्षात त्यांच्यामध्ये पंतांनीच त्यांना काय दिलेलं आहे? तशा पद्धतीची वाणी दिलेली आहे आणि ती वाणीच तुमच्या समोर काय केलेली आहे? त्यांनी प्रगट केलेली आहे। बघा, कानास त्या सर्व व्यापकाचा अमृतबोध, जीवेची टाही अखंड नामस्मरण। आता जीवेची टाही म्हणजे जीभ। आता जीवा कधी कधी तुमची काहीच न हालचाल करता सुद्धा नामस्मरण करते। आता मगापासून जे विषय झाले ताईंनी मनापर्यंत आणून आपल्याला ठेपवलं आहे, कारण आपण शरीर नंतर इंद्रिय, इंद्रियानंतर मन, मनानंतर बुद्धी आणि बुद्धीनंतर आत्मा, किती स्टेप्स आहेत बघा, आणि आत्म्यानंतर परमात्मा, असं जे काही एक लिंकिंग आहे आणि आत्म्याला आपल्याला कुठपर्यंत पोहोचवायचं आहे? परमात्म्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि मोक्ष आहे तिथं। आणि मगाशीच एका आपल्या वाचनामध्ये किंवा बोधवाणीमध्ये आलं की गर्भवासामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात? मला सतत दे की जेणेकरून माझं तुझा वैष्णव संप्रदाय सांभाळता येईल आणि तुझं विठ्ठल नामस्मरण मला करता येईल। गर्भवासी सुखे घालावे आमाशी असं वाक्य आहे। तर त्यांनी तसं का म्हटलं? मी एवढ्या गर्भवासनेची यातना भोगलो, पण मी जे स्वर्गात सुख भोगणार नाही ते मी इथं कुठं भोगणार आहे? या भजनामध्ये भोगणार आहे, या कीर्तनामध्ये भोगणार आहे, या तुमच्या पंत महाराज काय म्हणतात? या दरबारामध्ये मी तुमच्या बरोबर सुख भोगणार आहे। कानास त्या सर्व व्यापकाचा अमृतबोध, जीवेची ठाई अखंड नामस्मरण, मनाची ठाई गुरु मंत्र जप। किती सुंदर सांगितलेलं पाहिजे, मनानं गुरु मंत्र जप आहे। आता मन मगाशी ताईने सांगितलं की इथं असता पैकी तुम्ही लगेच अमेरिकेत जाता। आता एवढ्या वाऱ्याच्या गतीपेक्षाही जास्त इतकी चाल तुमच्याकडे प्रत्येक जीवाकडे दिली। आता एवढं मोठं माझ्याकडे काय आहे? यंत्र आहे म्हणायला काय हरकत नाही। यंत्र
मंत्र आणि तंत्र ह्या तीनच गोष्टीवर हा संपूर्ण विश्व चालत आहे. आणि त्या यंत्राला कसं मंत्रानं काय करायचंय, शुद्धीकरण करायचं आहे आणि यंत्र मंत्र आणि ते तंत्र कसं चालवायचं आहे हे आपण अवगत करायचं आहे. गुरुमंत्र जप क्रियेत त्याची सेवा हे ललित चालले आहे म्हटलेलं आहे. ललित याचा अर्थ काय, अखंडपणे. आपल्यामध्ये ललित म्हणजे माहितीये लाळ. अगदी तुम्ही काहीही कुठला पदार्थ सेवन केला नाही आणि इथं पदार्थ चालू आहेत, ते पदार्थ जरी तुम्ही सायकोलॉजिकली आठवला तरी तुमच्या तोंडामध्ये काय येईल, लाळ येईल. तर याचा अर्थ मी काय म्हणतोय, इतक्या पद्धतीने हे ललित चाललेलं आहे, म्हणजे अखंडित चाललेलं आहे. याला कुणीही खंडन करू शकत नाहीये. कारण सूर्य आपल्या वेळेवर उगवतो, वेळेवरच मावळतो. का झोपलास, तर उठण्यासाठी. उठलास का, तर झोपण्यासाठी. अगदी सोपं उत्तर आहे. म्हणजे या पद्धतीनुसार रात्र का झाली, दिवस होण्यासाठी. आणि दिवस का झाला, रात्र होण्यासाठी. जन्मलास का, मरण्यासाठी. मेलास का, पुन्हा जन्मण्यासाठी. असं अविरत असं हे चक्र चालू आहे. तर पुढे काय म्हणतात बघा, गुरुमंत्र जप क्रियेत त्याची सेवा हे ललित चालले. आणखी माझे शिवरात्रीचा प्रकार सांगतो ते ऐका, असं कोण म्हणतंय, साक्षात पंत महाराज म्हणतात. निवृत्ती पर्वतावर सहजानंद स्थितीच्या क्षेत्रात अनन्य सद्गुरु भक्तीचे शिवालयात अंतरबाह्य भेदशून्य सर्वात्म भाव शाळुंकीवर परममंगलरूपी शिव श्री दत्तात्रय महाराजांची स्वारी. आता पंत महाराजांचा अभ्यास मगापासून देव हा शब्द आला बघा. आपण प्रत्येक जण कुठं ना कुठं मानतो ना. कुलदैवताला सुद्धा भजावे असं पंत महाराज म्हणतात. कुलदैवता असं आधी भजावे. तसं पंत महाराजांनी साक्षात दत्तावतारामध्ये काय केलं, ब्रह्मा विष्णू आणि महेशामध्ये साक्षात हे ब्रह्मांड बघितलं आणि त्यांच्याच वर संपूर्ण त्यांची काय झाली, 27 पद झालेली आहेत. त्याचं आपण वाचन करतोय. त्रिगुणात्मक नादबिंदू कलात्मक अनंत विश्वरूपाने दिसते आहे. तीच केव्हा केव्हा सच्चिदानंद रूपे मला गिळून अंतर्बाह्य झळकू लागते. केव्हा केव्हा आपल्या हस्तशाळुंकीवर भक्तलिंग करतो. भक्त हृदया शाळुंकीवर आपण लिंग होतो. आता बघा, आता इथं बरेचसे आपले लिंगायत समाज असेल, अनेक असेल, आम्हाला लिंग दिलेलं आहे. आत्मलिंग हे सर्वश्रेष्ठ आहे बघा. काय म्हटलंय, आत्मलिंग. तर लिंग पूजा काय आहे, संस्कारासाठी आहे. आपण कुठलीही पूजा अर्चा करताना सकाळी आंघोळ करतो ना, तर पहिल्यांदा कुणाला शुद्धीकरण करून घेतो, देहाला. कारण देह हा शुद्ध असं म्हणताच येणार नाही. कारण ताईने पण मग असे सांगितलं, रक्त, हाड, मांस, मल आणि मूत्र यांनी भरलेली ही पिशवी आणि अशाच पद्धतीनं ही चालणारी एक चालती बोलती गाडी आहे असं पंत महाराजांनी 6व्या पुष्पामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा ह्या गाडीला आपण शुद्ध आहे असं म्हणू शकू का, तर शुद्ध कोण यामध्ये, मन. आणि त्यापेक्षाही शुद्ध कोण, आत्मस्वरूप. आणि जोपर्यंत या ठिकाणी आत्मा ह्या बॉडीमध्ये स्थित आहे तोपर्यंतच याला महत्व आहे. ज्याही वेळी आत्मा इथून निघून जातो त्यावेळी या बॉडीला काहीही अर्थ नसतो. कारण का, शिवच ह्याच्यातून निघून गेलेला असतो. भक्तोदर शिवालयात आपण देव होतो. आता साक्षात पंत महाराज काय म्हणतात, तुम्हीच सर्वच आहात. फक्त आता मगापासून जे विषय झाले ते मीची ओळख. आता मीची ओळख करून घ्यायची म्हणजे सर्वांना सोडायचं का, तर अजिबात नाही. कारण प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या कारणानं आपल्यावर जी जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडत पाडत आपण काय करायचंय, ही सगळी सुख भोगायची आहेत. कारण निसर्ग हा कुणासाठी हे सगळं बनवला, तुमच्यासाठी. एवढी झाडे, वेल, वृक्ष, ही नदी, ही सगळे कशासाठी बनवले असेल, तर आम्हाला जन्माला देण्यापूर्वी त्यानं हे सगळं बनवलेलं आहे. कुणासाठी, तुमच्यासाठी. कारण तुम्ही साक्षात भगवंताचे एक अंश आहे. आपण काय अंश आहे, त्या अंशाला 100% अंशामध्ये काय करायचं, आपल्याला सम्मिलित करायचं आहे. बघा, आपल्या उदर देवालयात भक्त देव करतो. भक्त भजन देवालयात भक्त दृष्टीपीठावर यती, फकीर, त्रैमूर्ती, बाल, राजयोगी अशा रूपाने नाचतो. तर अनेक बघा, तो फकीर म्हणून तुमच्या समोर अनेक पद्धतीची सगळी लोक येतात ना, ती सगळी काय आहेत, जे जे भेटतील भूत तयाशी म्हणावे भगवंत, असं ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे. कारण त्यांनी म्हणूनच तर कुणाला वेद बोलावे लागले, रेड्याला. साक्षात रेड्याला जर वेद ज्ञानेश्वर महाराज बोलवतात तर तुम्ही आम्ही बोलू शकणारच ना. हे काही प्रमाण द्यायची काही आवश्यकता नाहीये. केव्हा केव्हा भावरहित बाह्य प्रपंच भाव नाहीशे काळी सहज समाधी देवालयात अद्वितीय प्रेमानंदाच्या पीठावर अनेक लीला धारण करून दर्शन देऊन माता भावाने अशा प्रेमळ भावाने अनेक खेळ खेळवून. असं कोण खेळवते आपल्याला सगळ्यांना, पंत महाराज. आणि पंत महाराज स्वतः कोण खेळवते म्हणतात, बालमुकुंद महाराज. बघा, खेळवून लाड पुरवून. बघा, एखाद्या पोरग्याला
लहानपणी काही माहितलं चांदोमामा सुद्धा आई आणून देते, हा बघ इथं चंद्र आलाय आणि तू आता खाऊ खा. तसं आम्हाला तुम्हाला इथं रमण्यासाठी ह्या सगळ्या काही गोष्टी पुरवलेल्या आहेत. त्या गोष्टी पुरवायलाच पाहिजे असं आहे का? जसं एखाद्या पेल्यामध्ये पाणी घेऊन साखर जर आपण टाकतच गेलो तर काही काळानंतर साखर त्यामध्ये विरघळण्याची थांबते. कारण का सांगा? ते द्रावण त्यावेळी संतृप्त होतं, तृप्त होतं. अतृप्त असेल तर साखर विरघळत राहते. आता तुम्ही सगळेजण या बोधवाणीने जर तृप्त झाला तर तुम्ही नक्कीच काय होणार? संतृप्त होणार. तुमच्यामध्ये काही शेष शिल्लक राहणार नाही. पुढे बघा, माता होऊन रक्षण मित्र होऊन गोडी गुलाबी सलगीची भासणे. आता मित्र एकाच वर्गातले जर आपण भेटलो तर तिथं काय शिल्लक उरतं काय? कारण काय होतं माहितीये काय? ते आपल्या बेंच पासून आपल्या बालपणापासूनचे मित्र आणि संगडी असतात. जसं सुदामा आणि कृष्ण, साक्षात कृष्ण इतका मोठा आणि सुदामा तर तुम्हाला माहितीये जर पय, परंतु अखंड काय होतं? नामस्मरण होतं. आणि तो दरबारामध्ये गेल्यानंतर काय होते? तुला भेटायला इथं परवानगी नाही म्हणून सांगितले. फक्त त्याने काय सांगते? मी आलो एवढं तरी सांगा माझ्या मित्राला, कारण मी आलोय हे शब्द त्याच्या कानावर जाणं गरजेचं आहे. तशा पद्धतीनुसार सुदामा आलाय. ते समजताच कृष्ण काय झाला? साक्षात कुठं आला? गेटच्या बाहेर पळत आला. ते सगळे सैरावर पाहू लागले. म्हणजे इथं गरीब आणि श्रीमंती राहिली का? तर भक्त हा सर्वश्रेष्ठ आहे. कोण सर्वश्रेष्ठ आहे? भक्त हा सर्वश्रेष्ठ आहे. सलगीची भासणे, खेळ, देहाभावाने भक्तिरस प्रकटीकरण, गुरुभावाने ब्रह्मात्मकीय ज्ञानबोध करीत असतो आणि तोच करता करविता असून. सगळा करता करविता कोण आहे? तोच आहे. भावक्रियाशून्य अशी नित्यानंद निजानंद नामक महाशिवरात्रीचे व्रत आपोआप घडत आहे. दररोज आपण शिवरात्री आहे ना, गुरु शिष्य भेटल्यानंतर. ही काही माझी करामत नव्हे. योग, भक्ती, विचार, तत्वशोध, उपासना. आता बघा इथे पंतांनी काय सांगितलं? योग. योगामध्ये 8 अंग आहेत. योगाचे किती अंग आहेत? 8 अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्यामध्ये आणि प्रकार पडतात. कर्मयोग, राजयोग, क्रियायोग, ज्ञानयोग, हठयोग आणि भक्तियोग. ह्यामध्ये आपण कुठं बसतोय हे आपण काय करायचंय? पाहायचंय. तर पुढे काय म्हणतात बघा, मी केवळ त्याच्या हातातील चेंडू असल्यामुळे मला सदा मंगळमय भावक्रियाशून्य अशी नित्यानंद निजानंद नामक स्थिती आहे. योग, भक्ती, विचार. विचार म्हणजे आता तुमच्या लक्षात असेल सुविचार आणि कुविचार. हे दोन्ही आपल्याला लागू आहेत. कारण का? अंतर्मन आणि बहिर्मन असं दोन्हीही काय आपल्यामध्ये द्वैत आहे. आणि कोण साक्षात बनवलंय? निसर्गानं बनवलंय. त्यामुळे ते दोघंही काय करतात? आपले विचार एकमेकाला मांडत असतात. साधन चतुष्ट, सत्संग, साधू सेवा. आता बघा, तर सत्शास्त्राभ्यास, वेदांत श्रवण इत्यादिकांचे बळ माझे ठाई बिलकुल नसता अनाथ पामर दीनहीन भाव जाणून. आता इथं किती महत्वाचं आहे बघा, अनाथ पामर दीनहीन यांची कुणी निर्मिती केली? आता एका येताच काही गावामध्ये आम्हाला थोडंसं बुद्ध्यांकन कमी असलेले लोक भेटले आणि सहज चर्चा झाली. तर हे कोणासाठी आहेत माहिती काय? आमच्या तुमच्यासाठी आहेत. त्यांची सेवा घडणं. कुठल्याही मंदिराला गेला की बाहेर सगळ्यांची रांग बसलेली असते बघा. प्रारब्ध योगी ते देवापर्यंत जाऊन पोहोचत नाहीत, पण कुठं बसलेत? बाहेर बसलेत. तर इथं काय म्हटले बघा, अनाथ पामर दीनहीन ह्यांचे भाव जाणून, त्या सगळ्यांची भावना जाणून त्यांना काय करतोय आपण? दान करतोय. पुढे बघा, तुषित चातकास चंद्र, सुकत्या अंकुरास मेघ, जगास सूर्य, बाळास माता. बाळाला कोण प्रिय आहे? बघा, चातकास कोण प्रिय आहे? चंद्र. सुकत्या अंकुरास मेघ. अंकुर म्हणजे समजलं ना, जसं आपण पीक घालताच जर वाळू लागलं तर शेतकऱ्यांचे नजरा कुणीकडे जातात? साक्षात मेघाकडे जातात. जगात सूर्य, बाळास माता यासारखा सहज प्रेमाने ही अखंड निजानंदाची स्थिती बाळवून तिचे रक्षणी तोच करीत आहे. आता मला महाराजांच्या चरणकृपेने ही त्याची गुह्यतम भक्ती निरुपाधी शांती प्राप्त झाली. अनन्य भावे तुम्हास सर्व अमंगळापासून मुक्त करून. किती महत्वाचा शब्द आहे बघा, अमंगळ म्हणतोय आपण. काय पण झालं तर आता येता एक आमच्या समोर एक घटना घडली आणि मी म्हटलो ती चांगलीच आहे. तर सद्गुरूला कुठल्याही पद्धतीचं काय नाही, अमंगळ नाही. अमंगळ कुणाला आहे? तुम्हाला नाही आम्हाला आहे. भेदाभेद कुणाला आहे? तुम्हाला नाही आम्हाला आहे. तर भेदाभेद कुणाला नाही? साक्षात सद्गुरूला नाहीये. अमंगळापासून मुक्त करून नित्य मंगळ रूपी मिळवतील. कायमच कसा आहे सद्गुरू? मंगल स्वरूप आहे. तो कसा आहे? मंगल स्वरूप आहे. हेच सत्य 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 असं कोण म्हणते? साक्षात पंत महाराज म्हणतात. तर या ठिकाणी टायमिंगचं बंधन ठेवून एकंदर त्या ठिकाणी तिन्ही वक्त्यांनी आपल्या समोर बोधवचन केलं.
आपली सुरस वाणीतनं आपली श्रवण शक्ती जी काही कान आहेत ते तृप्त केले. तुमचे इंद्रिय आज खरोखरच आत्मज्ञान इंद्रिय सुद्धा तुमचं आज तृप्त आहे म्हणायला काही हरकत नाही. कारण एवढ्या उशीर संप्रदायामध्ये बसणं किंवा एखादा जरी महामंत्री या ठिकाणी आला तरी एवढ्या शांततेनं लोक बसणार नाहीत. तुम्ही एवढ्या शांततेनं ही बोधपीठाची वाणी ऐकून घेतलात त्याबद्दल सर्वात प्रथमतः तुमच्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. श्री गुरुदेव दत्त.